आदर्श नगर या ठिकाणी आज समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपले या इथले शिवसेनेचे कार्यकर्ते आदरणीय आमचे मित्र सहकारी बापू पिचटकर सर, त्याचबरोबर तेजस्वी सोनार, त्याचबरोबर योगेशजी गोळे या सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे मी प्रथम या ठिकाणी स्वागत करतो. त्याबरोबर इथल्या ग्रामस्थांचे मी हे पहा, आपल्याला मी काल ह्याची जाहिरात सोडली बॅनरची, तर हा कार्यक्रम टोटल आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना प्रश्न पडला की परदेशी हा भाजपचा आणि शिवसेनेचा का असं का बॅनर केलं. पण मित्रांनो, मी सांगू इच्छितो, पक्षाचं काम पक्षाच्या जागे असतं आणि त्यामुळं मीच बिजुलकर सरांना सांगितलं असा उपक्रम तुम्ही अरेंज करा. गाडी खाली आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी खाली गेला, कार्यक्रम ठेवला आणि राजेश पांडे सर ज्यांचे आमचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे समर्थ युवा फाउंडेशन, त्यांनीही ही गाडी दिली. आणि ह्या माध्यमातून लक्षात घ्या, आज दैनंदिन आयुष्य सामान्य माणसाचं एवढं खराब होत चाललेलं आहे. दैनंदिन भेसळयुक्त आपण आहार करत आहोत आणि कामाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दवाखान्यामध्ये जाणे महागडा खर्च परवडत नसल्या कारणाने या ठिकाणी हे 3 लाखाची गाडीच्या माध्यमातून ही सेवा आपल्याला मोफत मिळत आहेत. या ठिकाणी 13,000 रुपयाच्या टेस्ट, ब्लड असतील, ब्रेस्ट कॅन्सर असेल, सर्व काय असेल या ठिकाणी मोफत मिळत आहे. त्यामुळं मी आवाहन करतो सर्वांना, या ठिकाणी या. जसं गाडीचं सर्व्हिसिंग करतो तसं आपल्याला सुद्धा आपल्या शहराचं अपडेट घेतलं पाहिजे प्रत्येक 4-6 महिन्याला. आजच्या काळाची ती गरज झालेली आहे मित्रांनो. कालच आमचे 2 मित्र हार्ट अटॅकने गेले. त्यामुळे मी इथल्या परिसरातल्या सर्वांना आवाहन करू शकतो आणि बिचलकर साहेब असतील, तेजस असतील, यांना मी प्रोत्साहन करतो की तुम्ही आरोग्य शिक्षण याबाबतीत असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. कारण सगळ्यांचा अजेंडा शेवटी एकच असतो, समाजातील शेवटच्या टोकापर्यंत लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि समाजातील शेवटचा नागरिक हा आनंदी झाला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.